नाही नाही, दुसरं कोणी नाही. अजून तरी मीच कन्फर्म करते माझ्या अपॉइंटमेंट. हो 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 हो, पण शार्प 2 वाजता या. ओके, बाय. मानसी, तुझा डबा भरू ना? हो हो, चालेल. हॅलो, हां मिसेस कृष्णन. मी तुम्हाला 3:30 ची अपॉइंटमेंट दिली आहे. चालेल ना? हो हो, 15 मिनिटं आधी आलात तरी चालेल. ओके, सी यू. काय गं, असं का बघतीयस? खूप कौतुक वाटतंय मला तुझं. माझं? अगं कशाबद्दल? तू हे सगळं इतकं छान मॅनेज करतेस ग, किती सहज. ईशाकडे लक्ष द्यायचं, तिचं खाणं पिणं, तिची शाळा, तिचा अभ्यास, तिला वेळ देणं, आणि एकीकडे तुझं क्लिनिक. तू क्लिनिक मधलं फर्निचर स्वतःच एकटीने ऑर्डर केलंस ना ऑनलाईन? शिवाय तिथल्या सगळ्या अपॉइंटमेंट्स. मला नसतं जमलं एवढं सगळं. अगं दिल्लीपासून सवय आहे मला या सगळ्याची. आणि एकटं राहिलं ना की आपोआप सगळं होतं. नाही ग, आपोआप नाही होत. मला नाही जमत हा असं पटपट निर्णय घ्यायला. मला गोंधळूनच जायला होतं. अगं पण तू सुद्धा राहिलीस की एकटी. हो ग, राहायचं एकटी, पण मला तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. खरंच तुला असं वाटतं? तुला गंमत माहितीये मला काय वाटतं? जेव्हापासून मी तुला इथे बघतीये ना, मला असं वाटायला लागलं की मी तुझ्यासारखं व्हायला हवं. असं का वाटलं तुला? अगं कारण दिल्लीहून आल्यापासून ना माझं एक यंत्र झालं, यंत्र. सतत डोक्यात कामाचे विचार, डोळ्यांसमोर सुद्धा तीच यादी. मॅनेजमेंट कोऑर्डिनेशन प्लॅनिंग, मॅनेजमेंट कोऑर्डिनेशन प्लॅनिंग, सतत हेच चालू असतं माझं. मी ह्यातच अडकलेली आहे. एक माणूस म्हणून, स्त्री म्हणून काही उरलंच नाहीये ग. पण ईशाचं किती छान करतेस तू सगळं, किती प्रेमानी. ते जरी असलं तरी अगं, आजी आजोबांबरोबर माझं रिलेशन पूर्वीसारखं नाही राहिलंय. म्हणजे हे मला जाणवतंय. त्यांना जाणवतंय की नाही माहित नाही मला, पण असा कोरडेपणा आलाय असं वाटायला लागलंय. आणि बघ, हे सगळं त्यांच्याशी बोलायला सुद्धा सुचलं नाही मला. काय गंमत आहे ना. मला तुझ्यासारखं व्हावंसं वाटतंय आणि तुला माझ्यासारखं. आपण एक काम करूया, एकमेकींना हे अचीव्ह करायला मदत करूया. चालेल, प्रयत्न करूया. डन.